आमचं मतदान हे आमचं काम करून घेण्यासाठी आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की आपण एका शेतकऱ्याच्या मुलाला, सामान्य कुटुंबातल्या घरातल्या मुलाला आपण मतदान केलं पाहिजे. आपल्या शर्यतीत असणारे उमेदवार अगोदरच सत्तेमध्ये आहेत, त्यांना पुन्हा सत्तेमध्ये पाठवायची गरज नाही. तुम्हाला 3 माणसं मिळतील परत. तुम्ही जर तुकाराम शिंदे यांना मतदान केलं, ते निवडून आले, तर तुम्हाला 3 माणसं मिळणार आहेत. म्हणजे आपल्या विरोधातला एक उमेदवार जो कृषी उत्पन्न बाजार समितीत तुम्ही निवडून पाठवलेला आहे, आपल्या विरोधातला एक उमेदवार ज्यांच्या ताब्यात अगोदरच तुम्ही ग्रामपंचायत दिलेली आहे, या दोघाला नाही निवडून दिलं तरी चालतंय, ते अगोदरच सत्तेत आहे. जो सत्तेत नाही, जो आपली कामं करू शकतो, जो आपल्या गरजेला पडू शकतो, जो ग्राउंड लेवल पासून पालकमंत्र्यापर्यंतची मंत्रालयातली कामं करू शकतो, असा उमेदवार म्हणजे तुकाराम शिंदे साहेब आहेत. त्याच्यामुळं तुकाराम शिंदे साहेबाला मतदान करणं हे गरजेचं आहे. आपल्या कामाला पडणारा माणूस आहे. माझ्यानंतर बरेच मान्यवरांचे भाषण होणार आहे, त्याच्यामुळे मी आटोपता घेतोय. फक्त सांगण्याचं निमित्त एकच आहे की आपल्या समोर जे उमेदवार आहेत त्याच्यात सत्तेत नसलेला एकच उमेदवार म्हणजे तुकाराम शिंदे आहे. आणि गरिबाचं पोरग आहे, सामान्याचं पोरग आहे. ह्यांनी जे आपल्यावर बिंबवलंय का नाही की श्रीमंत असावा लागतो, पैशावाला असावा लागतो, कुणीतरी एक मोठा नेता पैसे पुरविणारा असावा लागतो, हे मोडून काढायचं असेल तर डोकेकरांना ही संधी आहे की सामान्यातला, सामान्य कुटुंबातला, अतिशय शेतकरी आणि कुठल्याही पदावर नसताना आपल्या डोकीची उच्चतम उच्च कामं करणारा हा उमेदवार आहे. आणि ह्या उमेदवाराला आपण मतदान करावं, निवडून द्यावं ही विनंती करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्यानंतर युवा सेनेचे कार्यकारी सदस्य माननीय अविनाशजी खापे साहेब यांना विनंती करते की त्यांनी 2 मिनिटं शब्द भाषण करावे. सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता जिजामातेस वंदन करतो आणि ज्या ज्या महामानवांनी बहुजनांच्या हितासाठी एकनिष्ठेने कार्य केले त्या सर्वच महामानवांना विनम्र अभिवादन करतो. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, आमचे पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, तसेच आमचे पूर्वीचे पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत साहेब, ज्यांना आम्ही या जिल्ह्याचे भाग्यविधाते समजतो, असं नेतृत्व साहेब आम्हाला मागच्या 2.5 वर्षामध्ये लाभलं. नंतरच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेची घोडदौड होत आहे. साहेब, मी जास्त वेळ बोलणार नाही, खूप थोडा वेळ आहे. तुम्ही बोललात, बोल म्हणून बोलतोय. खरं तर मी तर बोलणं उचित नाही, परंतु हा तेरणा परिसर आहे. तेरणा ही तेरणा नदीचा परिसर नाही. तेर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत गोरोबा काकांची जन्मभूमी म्हणून, संतांची जन्मभूमी म्हणून हे प्रसिद्ध आहे. इथं बघायला गेलो तर आपण जैन समाजाचं सुद्धा अतिप्राचीन मंदिर इथं आहे. खरं तर ही संतांची भूमी आहे, ही तेरणाची भूमी आहे. आणि ह्या तेरच्या परिसरामध्ये साहेब गेल्या 12-15 वर्षापूर्वी ह्या संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव म्हणून ओळखला जाणारा तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना होता. तर त्या तेरणा सहकारी साखर कारखाना मागच्या काळामध्ये कुणामुळे बंद पडला मी त्या गोष्टीवर बोलणार नाही साहेब, कारण आता ती गोष्ट संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे, प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये या जिल्ह्याला तानाजी सावंत साहेबांच्या माध्यमातून एक भाग्यविधाता भेटला. पालकमंत्री असताना त्यांनी 12 वर्ष बंद पडलेला साखर कारखाना चालू केला. साहेब, जाणीवपूर्वक इथं सांगू इच्छितो, ह्या जिल्ह्यातला, ह्या परिसरातला, ह्या पंचकृषीतला नाही तर ह्या 2-4 जिल्ह्यातला प्रत्येक माणूस आज तानाजी सावंत साहेबांचं नाव घेतो. कारण हे जे वैभव आहे, गेल्या 12 वर्ष बंद पडलेलं ते वैभव तानाजी सावंत साहेबांनी सुरू केलं. साहेब, सांगावं ही गोष्ट का वाटते, राजकीय विरोधक आहेत आपले, परंतु ज्यावेळेस तेरणा सहकारी साखर कारखान्याचा विषय होतो त्यावेळेस ते स्टेजवर येऊन बसतात. हे तानाजी सावंत साहेबांनी उभं केलं. या जिल्ह्यामध्ये 34,000 तरुणांना रोजगार देण्याचं काम तानाजी सावंत साहेबांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून केलं. साहेब, एकच गोष्ट सांगतो, ज्यावेळेस ढोकी असेल, पळसप असेल, आपले अजित लाकाळ तिकडचे पण उमेदवार आहेत. अजित लाकाळ सुद्धा आपले उमेदवार तेरणा सहकारी साखर कारखान्यावर बसून आपल्या लोकांची, आपल्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची कामं करत असतात. तर एकच गोष्ट सांगतो साहेब, इथं आल्याच्या नंतर तेरणाच्या आणि सावंत साहेबाच्या आणि आपल्या माध्यमातून शिवसेना ही बळकट झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्या माध्यमातून इथला शिवसैनिक बळकट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मागच्या 4-2 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थानं शिवसैनिकांना न्याय मिळवून दिलेला आहे. येणाऱ्या काळातही तुमच्याकडून आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. इथं मी जास्त बोलणार नाही, परंतु आता वेळ खूप झालेली आहे, त्याच्यामुळे एवढं बोलून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
ह्यानंतर शिवसेनाचे